आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमांची मालिका सुरू करत डॉक्टर पार्वती रमाकांत साठे यांनी ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा आळंदी येथे भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केले। या उपक्रमाचं सामाजिक कार्यातील योगदान पाहता ज्ञानदा वारकरी संस्था आणि ब्रह्मलिंग वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीनं डॉक्टर साठे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। त्याच्या ज्या निवडणुका आहेत आपल्या महानगरपालिकेच्या त्या येऊ घातलेल्या, तर त्यासाठी आम्ही दोघांनी पण माऊलींच्या चरणी आमची जी सेवा आहे आरोग्य शिबिराची ते अर्पण करून आम्ही तिथून सुरुवात केली आहे। आणि मला असं वाटतं की सरांनी सगळ्या म्हणजे महिला वर्गाला जी काही मदत केली, जे काही ते योजना वगैरे सगळ्यांपर्यंत पोहोचवतात, तर सत्तेमध्ये जाऊन पुढे सत्तेमध्ये जाऊन अजून चांगल्या प्रकारे त्यांना सेवा देता येईल। आणि आता मी सरांना बघते की संघर्ष करताना की काही ठिकाणी त्यांचे कामं वगैरे वेळच्या वेळेला होत नाहीत, काही ठिकाणी अधिकारी वर्ग कुठेतरी म्हणजे अडचणी येतेच ना। जेव्हा सत्ता आपल्या हातात असेल तर आपल्याला एवढ्या अडचणी येणार नाहीत। तर माझं माझं प्रामाणिक मत आहे की आपले डॉक्टर साठे सर एवढं तुमच्यासाठी ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात, त्यांच्यासोबत मी पण असते। तर तुम्ही सर्वांनी आमच्या दोघांना आता तुमची वेळ आहे की तुम्ही आम्हाला मदत करावी आणि तुम्ही तुमच्या कामांसाठी आणि तुमच्या ग्रोथसाठी की आम्ही जर निवडणुकीला उभा राहू तर तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद आणि पाठिंबा द्यावा। आपला अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिर विश्व कौशल्य ट्रस्ट या ठिकाणी चालू आहे आणि आपण पाहू शकता डॉक्टर रमाकांतसाठी या ठिकाणी शिबिर घेत आहेत। हे बघा, सुंदर असं मालिशचं काम चालू आहे। डॉक्टर रमाकांतसाठी बसले ज्ञानदा वारकरी संस्थेचे सगळे वारकरी आणि सर्वजण आहेत। आणि डॉक्टर पार्वती रमाकांतसाठी या सुद्धा स्वतः सगळं ट्रीट करत आहेत। दरवर्षी ही सेवा असती माऊली, मोठी वारकरी सेवा आहे, अशीच चालू राहू द्या। आणि डॉक्टर साहेबांना विनंती, दरवर्षी तुम्ही इथं यायचं। यावेळी उपस्थित सर्व वारकरी, माऊली भक्त आणि कार्यकर्त्यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डॉक्टर पार्वती साठे यांना भरघोस मताधिक्यानं विजय मिळावा यासाठी पांडुरंगाच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी प्रार्थना केली। कार्यक्रमस्थळी भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले आणि सर्वांनी त्यांना मनापासून आशीर्वाद दिले। या ठिकाणी दरवर्षी आपण ही सेवा अविरतपणे करत असतो आणि खऱ्या अर्थाने वारकरी ज्यावेळेस येतात आणि आळंदीतून पंढरपूरला जात असतात तेव्हा देखील एक शिबिर असतं। आणि जेव्हा आळंदीमध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि या दोन्ही शिबिर करताना खऱ्या अर्थाने आम्हाला देखील वारीचा आनंद होतो की वारी आज आली, याचं आम्हाला कळतं की खऱ्या अर्थाने वारी आमच्या इथून चालली। तर आम्हाला खरोखर एवढी मोठी सेवा आम्हाला होण्यापाठीमागून इथं साहेब आहेत आणि महाराज आहेत, यांच्या माध्यमातून ही सेवा पुढे पण अविरतपणे आम्ही करू ही अशी मी त्यांना ग्वाही देतो। कार्यक्रमात आरोग्य तपासणी, मार्गदर्शन तसेच वारकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा उपक्रम राबवण्यात आला। सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्काचा अनोखा मेळ घालत निवडणूक प्रचाराची सुरुवात प्रभावीपणे केल्याचं प्रतीक म्हणून हा उपक्रम पाहिला जात आहे।